हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री वाडे तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत स्वामींचे कार्य गंगेसारखे नित्यसह पवित्र वाहत राहील, चमकत राहील. चांगले दिवस येणे यासाठी आधी दुःखाच्या डोंगरातून जावं लागतं, तरच पुढे सुखी आयुष्य जगता येतं. आपल्या आयुष्यात काय घडून गेले याचे विचार करण्यापेक्षा पुढे आपल्याला काय करायचं आहे ते तितकंच महत्वाचं आहे. 12 लाख श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्याने आपल्या एक नक्कीच अनमोल असा बदल घडून येतो. आर्थिक प्रगतीसाठी दररोज श्री सुक्त म्हणावे. घराचे दोष निवारण होण्यासाठी आपण कालभैरवाष्टक स्तोत्राचं रोज संध्याकाळी पठण केलं पाहिजे आणि श्री सिद्धमंगल स्तोत्र याचं सुद्धा जरूर पठण करावं, जेणेकरून घरामध्ये शांतिमय आणि समृद्धी वातावरण निर्माण होईल. स्वामी चरित्र सारामृत कोणता अध्याय पठण केल्याने काय फलप्राप्ती होते, ह्या कोणत्या अध्यायाने दुःख दूर होतील तेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. जो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मिळून जातील. स्वामी चरित्र सारामृत हा एक असा दिव्य ग्रंथ आहे की जो आपल्या आयुष्यातील दुःख संकट त्यांच्यावर आपण मात करू शकतो. कितीही वाईट परिस्थिती असो, कितीही, जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र हातात घेतात तेव्हा ते सर्व दिवस बदलून जातात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सुद्धा माहित आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी चरित्र सारामृत या संपूर्ण अध्यायाची फलश्रुती काय आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ महाराजांचा आत्मा मानला जातो. जो हे स्वामी चरित्र सारामृत पठण करतो ना, त्याचं आयुष्यच बदलून जातं. तर स्वामी चरित्र अध्याय 21 आहेत, त्याचे आपण नित्यसेवा स्वरूपात दररोज पठण करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या अध्यायाची कोणती फलश्रुती आहे, कोणता अध्याय पठण केल्याने कोणते फळ मिळते, हे आपण जाणून घेणार आहोत. पण याचा अर्थ असा आहे का तेवढंच ग्रंथ वाचायचा किंवा तेवढाच अध्याय आपण वाचला तर प्रत्येक अध्यायाचं आपण जर मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आपल्या संदर्भात आहे असं वाटते. हा जो अध्याय आहे हा महाराजांनी माझ्यासाठी बनवला आहे. मी जेव्हा हा पठण करेल तेव्हा माझ्या पण समस्या अडचणी नक्कीच दूर होतील. तर हे आपल्याला फलश्रुती ऐकून असं वाटेल, पण जर तुम्ही सगळंच जर स्वामी चरित्र सारामृत पठण केलं तर काय होईल याचा विचार केला आहे का? चला तर मग बघूया प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्याय पठण केल्याने आपल्याला काय अनुभव येणार आहे आणि कुठल्या कुठल्या फलाची प्राप्ती होणार आहे. तर स्वामी चरित्र सारामृत त्याचा पहिला अध्याय पठण केल्याने घरातील शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडते. दुसरा अध्याय पठण केल्याने प्रवास सुखकर होतो. तिसरा अध्याय पठण केल्याने शासकीय कामकाज लवकरात लवकर पूर्ण होतात. चौथा अध्याय पठण केल्याने घरात अन्नधान्याची कधीच कमी पडत नाही, कमतरता भासत नाही. पाचवा अध्याय पठण केल्याने गुरुबळ घट्ट होतो. सहावा अध्याय पठण केल्याने संपत्तीचा जो गर्व आहे, मीपणाचा जो गर्व आहे तो होणार नाही, किंवा आपल्या घरात जे काही गेलेलं असेल किंवा जाणार असेल त्या घरातील चोरी टळेल. सातवा अध्याय पठण केल्याने सद्गुरूची प्राप्ती होते. आठवा अध्याय पठण केल्याने संबंध बाधा नाहीशी होईल. नववा अध्याय पठण केल्याने अंगी दानशूरपणा येतो. 10वा अध्याय पठण केल्याने संतती प्राप्ती होते. 11वा अध्याय पठण केल्याने गुरुसेवा घडेल व गुरु कृपा होईल. 12वा अध्याय पठण केल्याने गुरुसेवेत कधी कोणतं विघ्न येणार नाही. 13वा अध्याय पठण केल्याने चित्त शुद्ध होईल आणि जर कोणाचं धन गेलेलं असेल तर ते सुद्धा परत मिळेल. 14वा अध्याय पठण केल्याने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल. 15वा अध्याय पठण केल्याने दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल. 16वा अध्याय पठण केल्याने गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल. 17वा अध्याय पठण केल्याने गुरुभक्ती उत्तम होईल आणि गुरुकृपा होईल. 18वा अध्याय पठण केल्याने लहान वयातच मनुष्य सत्मार्गाला लागेल. 19वा अध्याय पठण केल्याने योगाभ्यासात प्रगती होईल. 20वा अध्याय पठण केल्याने धर्मभेद भाव दूर होतील. अध्यात्मात ज्ञान प्राप्त होईल, मार्गदर्शन मिळेल आणि 21वा अध्याय पठण केल्याने संकटातून सुटका होईल. आता बघा, 21 अध्यायांमध्ये एवढं सगळं दडलेलं आहे, म्हणजे आपलं आयुष्यच याच्यामध्ये सर्व काही आपल्या आयुष्याचं जीवनचक्र या 21 अध्यायांमध्ये आहे. तर मी हाच अध्याय वाचला किंवा मी तोच अध्याय वाचला असं करण्यापेक्षा जर मी नित्यनियमाने स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचले तर
जर आता या 21 अध्यायातच पठण करून जर आपल्याला एवढं सगळं ज्ञान, एवढं अमृत मिळत असेल तर का नको वाचायला? तर त्याचबरोबर कालभैरवाष्टक एकदा तरी पठण करावं, 11 माळी जप करावा. ज्याप्रमाणे दररोज आपण जेवण करायचं विसरत नाही, झोपायचं विसरत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी चरित्र सारामृतासोबतच 1 माळ 11 माळी जप हा करायला का बरं आपण विसरतो? खरं तर 11 माळीच केल्या पाहिजे. रोज 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप, कालभैरवाष्टक 1 वेळा आणि सिद्ध मंगल स्तोत्र 1 वेळा, श्री सुक्ताचा पाठ 1 वेळा म्हणा. आणि स्वामी चरित्र सारामृत हा ज्ञानरूपी प्राप्त झालेला आपल्या मनुष्य जातीला ग्रंथ आहे. जर तुम्हाला 11 माळी रोज जमत नसतील तर तुम्ही 1 माळ करा. तर तुम्ही 1 माळ करण्याला सुरुवात केली तर नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये 11 माळी सुद्धा जप होईल. आणि स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ वाचण्यासाठी अगदी 10 मिनिटं पुरेसे आहे. 10 मिनिटांमध्ये अगदी 3 अध्याय वाचून होतात. आणि त्याचं जेव्हा तुम्ही मनन करता, चिंतन करत असतात, तर खरंच तुम्हाला सांगते, किती पण तुम्ही संकटात असाल, किती पण तुम्ही त्रासात असाल, तर तुम्ही फक्त महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हातात घ्या आणि सेवेला सुरुवात करा. किती दुःखात आहे याचा विचार न करता जर तुम्ही सेवा वाढवली तर ते दुःख, संकट, त्रास नक्कीच कमी होते. स्वामी चरित्र सारामृत स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असं कधी झालं नाही. पण तुमचे कर्म देखील तितकेच महत्वाचे आहे. तुम्ही जर महाराजांचे किती पण पारायण केले किंवा लाखो पारायण केले आणि मी ही सेवा केली किंवा ती सेवा केली, पण तुमचे कर्म, तुम्ही जर एखाद्या विषयी वाईट बघत असाल, वाईट चिंतत असाल, तर तुमचे कर्म बघा, ते सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आणि जर तुमचे कर्म सुद्धा चांगले असतील तर महाराज निश्चित यश तुम्हाला लवकरात लवकर देतील. अर्थातच आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ मिळत असतं. कोणाकोणाला सेवा चालू असतानाच अनुभव येत असतात, म्हणजे 108 पारायण होण्याच्या आधी, तर त्याचं भाग्य, त्याचे कर्म चांगले असतील तर कारण मनुष्य जेव्हा जन्माला आला तेव्हा तो मागचा पूर्ण कर्माचा साठा घेऊन आला. आणि जोपर्यंत तो साठा आपला जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आपल्याला अध्यात्माची गोडी, अमृताची गोडी, ज्ञानाची प्राप्ती, आयुष्यातले संकट, दुःख, त्रास आणि मेन म्हणजे अनुभव येत नाही. कारण आपले वाईट कर्म साफ व्हायला वेळ हा लागतोच. म्हणून त्या सेवा करायच्या असतात, आपली सेवा वाढवायची असते. तुमच्या बाबतीत देखील असं घडलं असेल का? आम्ही सुद्धा देवाचं खूप करतो पण अनुभव येत नाही, कारण आपले कर्म आणि नित्यसेवा केल्याने हळूहळू सर्व संकट, दुःख, त्रास खरंच कमी होतो. तुम्ही अनुभव घेऊन बघा, आम्ही तर घेतलेला आहे. बघा, स्वामी चरित्र सारामृत हातात घेऊन बघा. जेव्हा तुम्ही सेवा करणार तेव्हा मांसाहार, अंडी खाऊ नका. बाकी सेवा करण्यासाठी कोणतेही नियम नाही. करता करविता महाराज आहेत, तेच तुमच्याकडून सर्व काही करून घेतील. फक्त 12 ते 12:30 या वेळेस कोणतीच सेवा करायची नाही, महाराजांची कोणती सेवा करायची नाही. देवीची सेवा करू शकता, स्वामी चरित्र किंवा नित्य सेवा करायची नाही, कारण ती वेळ दत्त महाराजांच्या अभिषेकाची वेळ असते. ज्या आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे असतील, ज्यांना आपल्या जीवनात खरोखरच बदल घडवून आणायचे असतील, त्यांनी ही सेवा नक्की करा आणि अनुभव घेऊन मात्र नक्की बघा. महाराजांच्या मार्गात येणं हे कोणाच्याही भाग्यात नसते. महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्माचे ऋणानुबंध आहेत, म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात. तर बघा, आता आपण एक उदाहरण बघणार आहोत, ते म्हणजे कर्माचं. तर एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांची तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, अरे मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. जैसेची करावे तैसेची चित्ती राहावे असं आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे आपण जे काही करतो तेच आपल्याला आपल्या स्वरूपात परत मिळत असतं. आपण कोणाला दान धर्म केला, कोणाची मदत केली, तर योग्य वेळी आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो, किंवा आपण सुद्धा संकटात असले तर महाराज निश्चितच आपल्यासाठी धावून येतील. तर याचप्रमाणे तुम्ही कोणतेही सेवा करा, तुम्ही गुरुचरित्र करा, देवीचे पाठ करा,
किंवा भागवत पारायण करा, पण ह्या सर्व सेवा करण्याच्या आधी तुम्हाला नित्य नियमाने स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी ही तुमची नित्य सेवा करणे गरजेचे आहे. कारण तुम्ही त्या सर्व सेवा करण्याच्या आधी जर ही सेवा सुरू केली तर निश्चितच तुम्हाला त्या सेवेचा सुद्धा लवकरच फायदा होईल. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट सुद्धा करा. आणि मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तो स्वामी चरित्र सारामृताचं हे छोटं पुस्तक आहे. जर तुम्हाला ह्या छोटं घ्यायचं असेल तर स्वामी चरित्र सारामृताचा हा अध्याय तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये नक्कीच मिळेल. कोणत्याही शॉपवरून किंवा बाहेरच्या दुकानावरून कोणाकडूनही न घेता आपल्या केंद्रातून घ्या, जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. देव असो किंवा कोणतेही ग्रंथ असो, कोणत्याही वस्तू असो देवांच्या, ह्या सर्व वस्तू आपण केंद्रातून घेतल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि आपण चुकीच्या मार्गावर न जाता योग्य दिशेने लागू. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.